नमस्कार मित्रांनो. तर दिव्यांग बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने विशेष सहाय्य योजनेअंतर्गत हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर हा निधी कोणत्या योजनांसाठी आहे, कोणाला त्याचा लाभ मिळणार आणि लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे कधी येऊ शकतात, या GR मधील प्रत्येक मुद्दा अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया. तर 29 जून 2026 रोजी दिव्यांग सक्षमीकरण विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर हा GR का काढण्यात आला, तर 1 एप्रिल 2026 पासून विशेष सहाय्य योजनेचे कामकाज समाज कल्याण विभागाकडून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे आता या विभागामार्फत निधीचे वितरण करण्यात येणार आहे. तर कोणत्या योजनांसाठी निधी, तर या GR मध्ये मुख्यतः 2 योजनांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. नंबर 1, संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना. या योजनेसाठी शासनाने प्रशासकीय खर्च आणि लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. DBT खात्यामध्ये सुमारे 1263.7 कोटी रुपये वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आणि नंबर 2, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना दिव्यांग. या योजनेसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. DBTद्वारे सुमारे 120 कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर पैसे कोणाला मिळतील, तर या शासन निर्णयाचा लाभ आधीपासून पात्र असलेल्या लाभार्थ्यांना, मंजूर लाभार्थ्यांना, ज्यांची नावे संबंधित योजनांमध्ये नोंदणीकृत आहेत, अशा लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. या GR मध्ये नवीन अर्ज मागविण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. नंतर पैसे कसे मिळतील, तर या शासन निर्णयानुसार सर्व निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT म्हणजेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाणार आहे. कोणत्याही मध्यस्थामार्फत पैसे दिले जाणार नाहीत. नंतर महत्त्वाची प्रशासकीय माहिती, तर या शासन निर्णयात आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण यांना नियंत्रक अधिकारी घोषित करण्यात आली आहे. सहाय्यक संचालक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे निधी वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. तर नागरिकांसाठी महत्त्वाची, तर या GR मध्ये अनुदानाची रक्कम वाढविण्यात आलेली नाही. नवीन अर्ज सुरू झाल्याची घोषणा नाही. पात्रतेत कोणताही बदल नाही. फक्त आर्थिक वर्ष 2026-27 साठी निधी उपलब्ध करून देण्याचा हा शासन निर्णय आहे. तर जर तुम्ही संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे पात्र लाभार्थी असाल, तर शासनाने निधी मंजूर केला असून तो DBTद्वारे तुमच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.